हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते आहे. सो आज मी घेऊन आली किचन ट्रिक्स अँड टिप्स फॉर क्लीनिंग. सो सगळ्यात पहिलं रोज आपण स्वयंपाक करतो, रोज किचन स्वच्छ करतो, पण काही ना काही गोष्टी, काही ना काही डाग जे असतात ते निघत नाहीत. सो त्याच रिलेटेड मी काही टिप्स आणि ट्रिक्स आणलेले आहेत. तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघाल, तुम्हाला नक्की व्लॉग आवडेल. सो स्टार्ट करूया आपण फर्स्ट ट्रिककडे. सो फर्स्ट ट्रिक आहे, आपण रोज जेवणामध्ये मिक्सर यूज करतो. सो त्याची जी धार आहे ती कमी होते दिवसेंदिवस. सो ती घरच्या घरी कशी वाढवायची? सो काय करायचं, आपलं जे खडे मीठ असतं ते यामध्ये टाकायचं आणि फक्त मिक्सरला 1-2 टर्न घ्यायचे, म्हणजे मिक्सर चालू करायचा 2 ते 3 मिनटं. आपोआप मिक्सरच्या ब्लेड्सला धार बसते. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करू शकता. घरच्या घरी ब्लेडला मस्तपैकी धार बसते आणि मस्त आपल्यानंतर मिक्सरचं जो लाईफ असते ब्लेडची ती इन्क्रीज होते. सो आपण रोज जेवणामध्ये जो मसाल्याचा डब्बा यूज करतो जेवण करताना, त्याच्यामधले स्मेल असतो तो दिवसेंदिवस निघून जातो मसाल्यांचा. कारण आर्द्रता आपल्या हवेमध्ये जी असते त्यासाठी ती मेंटेन करायला काय वापरायचं, फक्त जे आपले तमालपत्र असतात ना ते त्यामध्ये ठेवायचे, जेणेकरून आपल्या मसाल्यांचे जे वास आहेत ते तशाचे तसे राहतात. आणि इवन तुम्ही जो आपण स्टोअर करतो मसाला त्यामध्ये पण तुम्ही असे तमालपत्र टाकू शकता. आणि इवन तुम्ही तांदूळ जे असतं त्यामध्ये तुम्ही टाकू शकता, जेणेकरून त्यामध्ये किडे लागू नये. ही होती नेक्स्ट टिप. सो परत मिक्सरच्याच भांड्याचा खूप स्मेल येतो. आपण लसूण आलं पेस्ट करतो, खूप काही दिवसांनी त्याचा स्मेल यायला सुरुवात होतो. त्यामुळे काय करायचं, आपलं अर्ध लिंबू घ्यायचं आणि जस्ट मिक्सरमधून फिरवायचं आणि पाण्याखालून काढायचं. इतका भारी स्मेल येतो त्याचा, म्हणजे जे आपले मसाल्यांचे स्मेल असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि वेगळं काही करायची गरज भासत नाही. सो नेक्स्ट ट्रिक आहे, जेव्हा पण असे तेलकट तेल किंवा आपल्या किचन काउंटरवरती सांडलं जातं ते पुसल्यानंतर अजून तेलकटपणा होतो. तो त्यासाठी काय करायचं, आपलं जे पीठ असतं, कुठलंही पीठ घ्या तुम्ही, ते फक्त थोडंसं स्प्रिंकल करायचं आणि जे आपला कपडा असतो किचनचा तो फक्त त्याने कोरडा असलं तरी ते पुसून घ्यायचं. खूप सुंदरपणे किचन काउंटर साफ होतो, अजिबात तेलकटपणा दुसरीकडे होत नाही. नाहीतर इतर वेळेस जर फक्त आपण तेल सांडलं, आपण फक्त किचन काउंटरचा जो कपडा असतो तो पुसून घेतला त्याने, तर तो कपडासुद्धा तेलकट होतो आणि इवन किचन काउंटरवरचं तेलसुद्धा सगळीकडे पसरलं जातं. सो ही ट्रिक इतकी इझी आहे ना की सगळं आपलं काम इन्स्टंट होतं आणि परत आपल्याला एक्स्ट्रा वर्क करायची गरज पडत नाही. नेक्स्ट आहे ही गाळणी. आपली चहाची खूप काळी होते, सो ही पटकन कशी साफ करायची, काही नाही, गरम पाणी करायला ठेवायचं. त्याला उकळी आल्यानंतर जे आपल्याकडं बेकिंग सोडा असेल किंवा खायचा सोडा असेल त्यामध्ये तो टाकायचा. मस्त त्याला फेस येतो त्या पाण्याला आणि त्या पाण्यामध्ये 1 लिंबू किंवा अर्ध लिंबू पिळून टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये मस्त 2 ते 3 मिनटं जी गाळणी आहे ती उकळून द्यायची. आपोआप सगळी घाण निघून जाते, काही वेगळं करायची गरज भासत नाही. तुम्ही लास्टला बघू शकता रिझल्ट्स किती सुंदर आला त्याचा. आपण प्रत्येक वेळेस त्याला जाळतो, खूप सारे ऑप्शन्स आहे. डायरेक्ट गॅसवरती जाळायचं, पण त्या गॅसवरती जाळल्याने जी तार असते आपली ह्याची गाळणीची ती खूप लवकर खराब होते. सो तुम्ही बघू शकता खूप लवकर जे आहे ते थोडंसं इन्स्टंट साफ झालं.
सो इथं मी लोणी काढलेलं पातेलं होतं, म्हणजे लोण्यापासून तूप केलं होतं. ऑब्व्हियसली ते खालचं खूप कडक होतं आणि आपल्याला घासायला खूप मेहनत लागते. सो काही नाही, जे मी गाळणीला यूज केलं होतं पाणी गरमवालं, त्यात सोडा होता, तेच पाणी परत मी ह्याच्यात टाकलं आणि त्याच्यामध्ये अजून थोडासा सोडा आणि 2 ते 3 लिंबाचे फोडी टाकल्या किंवा लिंबूच्या रसही तुम्ही टाकायचा आणि 2 ते 3 मिनटं उकळून घ्यायचं मस्त आणि मस्त बाजूला ठेवायचं 5 ते 10 मिनटं आणि थोड्या वेळाने तेच पाणी फेकून द्यायचं. तुम्ही बघू शकता मी इथं सगळं पाणी फेकून दिलं आणि जस्ट नाईफ घेतली आणि त्या नाईफने जे आपलं खालचा थर असतो ना तो जस्ट रगडला. इझिली निघतं हे सगळं काळं, तुम्हाला काहीच मेहनत करायची गरज भासत नाही. थोडंसं तुम्हाला घासावं लागतं, इतर टायमिंगला किती घासावं लागतं हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल. तर तुम्ही बघू शकता किती इन्स्टंटली काळं सगळं निघालं आहे. सो अशा टायमिंगला ही ट्रिक नक्की यूज करून बघा आणि त्याचे रिझल्ट्स मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सो नेक्स्ट ट्रिक आहे, हे आपलं प्रत्येकाच्या घरात असं होत असावं. हे स्टीलच्या भांड्याला काळं काळं खाली आणि युजली आपण किती घासलं तरी ते निघत नाही. सो त्या टायमिंगला काय करायचं, पितांबरी असते ना आपली, त्या पितांबरीने मस्त हात लावून घ्यायचा, मस्तपैकी निघतं. काही मेहनत करायची गरज भासत नाही. तुम्ही बघू शकता एकदम थोडीशी पितांबरी यूज करून सुद्धा मी ते फक्त स्क्रबरने घासले. सो इतकी इन्स्टंटली हा डाग निघतो ना, ह्याला काहीही वेगळी मेहनत करायची गरज भासत नाही. नक्की हा ट्रिक यूज तुम्ही करू शकता. सो सगळ्यात जास्त माझी जी कढई होती ती पूर्ण बेसला काळी पडली होती. तुम्ही बघू शकता हा खूपच दिवसाचा डाग होता, जेणेकरून मी खूप दिवस हे पितांबरी ह्याला लावलीच नव्हती. सो तुम्ही बघू शकता ह्याला किती ब्लॅक झाले आणि ह्याला थोडीशी मला जास्त मेहनत करावी लागली त्या पातेल्यापेक्षा आणि खूपच लवकर हे म्हणजे त्याप्रमाणे खूपच लवकर हे सगळं ब्लॅक निघून गेलं आणि मस्त कढई झाली परत नव्यासारखी. तुम्ही नंतर लास्टला रिझल्ट नक्की बघू शकता. बघू शकता तुम्ही, इथं मी दाखवलं आहे तुम्हाला रिझल्ट. खूप इन्स्टंटली हे सगळं काम होतं. सो ही ट्रिक नक्की तुम्ही ट्राय करून मला सांगा. सो इथं किचन सिंक आहे, ते आपलं प्रत्येक वेळेस घाण होतं, म्हणजे घाण होतं म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती तेलकट थर वगैरे बसतात. आपण युजली भांडी घासल्यानंतर हे आपण साफ करतोच आपल्या डिशवॉशने किंवा लिक्विडने किंवा भांड्याच्या साबणाच्या साह्याने. पण ना ही ट्रिक तुम्ही नक्की 2 ते 3 दिवसानंतर ट्राय करा. तुमचं सगळं ब्लॅक दिसणारं सिंक आहे ना ते थोडंसं चमकायला सुरुवात होईल. सो इथंही पितांबरीच यूज करायची, मस्त पितांबरी स्क्रबरवर घ्यायची आणि घासून घ्यायचे पूर्ण. तुम्ही नंतर तुम्ही जेव्हा यूज कराल ना तेव्हाच तुम्हाला रिझल्ट लवकर कळेल. हे कॅमेरामध्ये पण दिसणार नाही. सगळा ब्लॅक थर जो असतो, तेलकट थर असतो, तो सगळा निघून जातो. इवन तुमचे ॲसिडचे जे डाग असतील ना ते सुद्धा निघून जातील इथे. सो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जी कोणती टिप तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली ती नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. टिल देन बाय.